श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. कराच्या बैलाला महायुतीच्या मंत्र्यांच्या बैलाला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा देखील वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय. मंत्री नरहरी झिरवाळ यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानं राज्यभरात मोठी संतापाची लाट उसळली. राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातून झिरवाळ यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते. नाशिक शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून मंत्री झिरवाळांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी भोंदूबाबा अशोक खरात यावर कठोर कारवाई व्हावी तसंच मंत्री झिरवाळ यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. या ठिकाणी आम्ही शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जो हा भोंदूबाबा आपण पाहिला असेल हे 4-5 दिवसापासून एक कॅप्टन खरात जे प्रकरण चालू आहे यांनी आपल्या कार्यालयात बोलवून आज महिलांसोबत अश्लील वर्तने करून त्याच्या व्हिडिओ बनवल्या आणि भरपूर महिलांसोबत त्यांनी अनैतिक संबंध करून भरपूर छळ केला. त्याच्यावरती ते नाशिकच्या पोलीस प्रशासनाने कारवाई केलेली आहे. तसंच हा काल जो आपल्या माध्यमातून हा नरहरी झिरवाळ यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ अतिशय निंदनीय. तुम्ही एक संविधानिक पदावर आहे, मंत्री लेवलच्या पदावर आहे, तुम्ही अशा अनैतिक कृत्य करताय तर हे अतिशय निंदनीय आहे. आज जर अजितदादा पवार जर हयात असते तर अजितदादा पवार यांनी तात्काळ या अशा झिरवाळ माणसाचा राजीनामा केला असेल. तुम्हाला हे असं शोभत नाही आहे. तुम्ही याचा आम्ही राजीनाम्याची मागणी केलेली आहे. त्या जर परिस्थिती बघायला गेलं नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला मानलेला जात होतो. पण सध्या परिस्थिती अशी झाली नाशिक जिल्हा हा व्हिडिओचा बालेकिल्ला झाला आहे. अनेक ठिकाणी असे बरेचसे व्हिडिओज आता 58 व्हिडिओज कालपर्यंत होतं. आज 8 गुन्हे दाखल झालेले आहेत करतवरती. या प्रकरणाला कुठे ना कुठे मुख्यमंत्री या लोकांनी याच्यावरती काही कठोर कायदे बनवून याच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे. तसंच झिरवाळांचा काल जो आपण व्हिडिओ बघितला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की ते शासकीय विश्रामगृह आहे. हे असे जर शाळे जर शासकीय विश्रामगृहात होणार असतील हे युवकांवरती कुठल्या प्रकारचं तुम्ही आपण म्हणू शकतो की काय प्रेरणा घेणार आहे यांच्याकडनं. आणि अशा प्रकारे जर बघायला गेलं याचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे. आम्ही सगळे युवासेना शिवसेनेच्या वतीने यांच्याकडे सुमित्रा वहिनींकडे मागणी करतो यांचा तातडीने तुम्ही राजीनामा घ्या. यावेळी स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला केलेल्या अघोरी पूजा याचं काल्पनिक स्वरूपात आंदोलन करत नरहरी झिरवाळ यांचा पुतळा दहन करण्यात आला. एकूणच मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात देखील आता रणकंदन पेटलं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हे प्रकरण पुढे कुठलं वळण घेणारे बघणं महत्त्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरे.